मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष चांदिवली विधानसभा, माझ्यासोबत स्थानिक उपविभागाध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि हे सगळे इकडचे स्थानिक रहिवासी आहेत। यावेळी असं वाटलं होतं की चांदिवली विधानसभेमध्ये पाणी भरणार नाही, कारण खूप नारळ फुटले, नाले साफसफाईचे नारळ पहिल्यांदा फुटले चांदिवली विधानसभेमध्ये फुटले, तेव्हा थोडा असा आनंद झाला की काम जोरात चालू होणार आणि यावेळी पाणी भरणारच नाही। परंतु नुसता थोडा पाऊस आला, त्याच्यामध्ये काय परिस्थिती आमच्या चांदिवली विधानसभेची हे आम्ही तुम्हाला दाखवतोय। साकी नाका मेट्रो स्टेशन आहे, पहिला ते मेट्रो स्टेशन तुम्हाला दाखवतोय मी। हे दाखवा, पेनिन्सुला पण दाखवा। इथं मनोज समोर पारीवर वगैरे अशी या दादा, या बरोबर दिसतोय आता स्विमिंग पूल आपला चांदिवलीचा स्विमिंग पूल बघा, बरोबर आहे। मला तर असं वाटतंय की कोणीतरी ना महानगरपालिका, SWD डिपार्टमेंट, स्थानिक इकडचे जे लोकप्रतिनिधी आहे ना, त्यांचं नाव खराब करण्यासाठी काहीतरी षडयंत्र चालू आहे चांदिवलीमध्ये। मला असं वाटतंय की हे सगळे तुम्ही टँकर विंकर खाली केले नाही ना रात्री, नाही पाऊस पडला असे 5-50 टँकर खाली केलेत, मग नाव खराब करायचं अधिकाऱ्यांचा, स्थानिक लोकप्रतिनिधीचा। गेली 7-8 वर्ष त्रास आहे, 7-8 वर्षापासून। आम्हाला असं वाटतंय की नारळ बिरळ फुटले ना मग काम चांगला होणार, पण इथं तर उलट आहे। कुणी षडयंत्र करत नाही ना, तुम्ही लोक टँकर बिंकर खाली करत असणार, 100 टँकर रात्री, आणि मग नाव खराब करायचं, असं नाही ना, असं काहीच नाही। कुणी हे टँकर खाली केलेले नाहीत। हा गटरचा पाणी आहे, एकदम छान पाणी आहे गटरचा, कुठले नाले सफाई चालू नाहीये, फक्त दाखवण्यासाठी एक 10 नाले कुठले तरी हे लोक अधिकारी एलवॉर्ड आणि SWD यांचे अधिकारी सिलेक्ट करतात की आपण 5-25 नाले साफ करायचे आणि आपले बिल पास करून घ्यायचे। बघा कसं आहे, आता तुम्ही लोकांनी खुर्चीवर बसवलाय, बरोबर आहे ना, पण त्यांना तुमची किती फिकर आहे हे इथं दिसतंय या नाल्यामधून। ऍक्च्युली ही वेळ नव्हती, बरेच असे तक्रार आहे, पण असं वाटतंय की देशामध्ये जे माहोल आहे त्याच्यामध्ये लाईव्ह कुठं करायची, परंतु आमच्या घरात पण नाही, तेच सांगतोय, घरात पण नाही। आता घरात जायला पाणी नाही, पाण्यातून जाता येत नाही घरात, घरात दाखवली असते। म्हणजे ही परिस्थिती आमच्या चांदिवलीमध्ये, अजून पाऊस चालू पण झाला नाही परंतु हे जे अधिकारी लोकप्रतिनिधी टक्केवारीमध्ये एवढे व्यस्त आहेत ना, कुणाला काम करायची इच्छा नाहीये। फक्त 10 मिनिटं पाऊस पडला हो, 10 मिनिटं, त्याच्यात परिस्थिती बघा। थांबून 1 तास झाले, 1.5 तास झाले थांबून, आणि थांबून 1.5 तास झालाय, बरोबर आहे। तर हे पाणी का जात नाही, कारण नाले साफसफाई होत नाही आणि यांना कुठली इच्छा नाहीये नाले। आणि कसं आहे ना, इकडचे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांना माहिती आहे की हा लोकांना काय पाहिजे, यांना छत्री द्या, यांना साड्या द्या, यांना प्रेशर कुकर द्या, हे मस्त आहे। आणि मग शेवटी इलेक्शन आला तर काय करायचं, हिंदू मुसलमान करायचं, आणि हे लोक सगळे मस्त वोट बँक एक तयार होते। त्यांना माहिती आहे काम करून हे लोक मत देणार नाही, हे लोक, म्हणून या लोकांना जे पाहिजे ते देत राहा। कधी यांना फिरायसाठी पिकनिकला घेऊन जा, कधी छत्र्या द्या, कधी साड्या द्या, कधी प्रेशर कुकर द्या, बरोबर आहे ना, येतात ना घरामध्ये, मग हे सगळे सहन करायचं। तुम्हाला देतायत ना सगळे, मग हे सगळे सहन करावं लागेल ना। आपल्याला काहीतरी भेटतंय, मग आपण का बोलायचं, आपल्या घरात येऊ द्या पाणी, आपल्या घरात हे पाणी येणार ना, आणि तुम्ही का बोलू पण शकत नाही, कारण तुम्ही घेतलंय सगळे त्यांच्याकडनं, बरोबर आहे ना। आम्ही घेत 15 पूर्ण नाही, 90% पैसा पण भेटला ना, नाही लाडली बहीणचे भेटतात, मग हे सगळे सहन तर करावं लागेल ना। बहीण फुटपाथ वरनं चालेल, बहीण या सांडपाणी मधनं चालेल, ते बहिणीची बाकी काय फिकर नाही, बहिणीचे मत कसे भेटतात ना ते पाहिजे, बहिणीचे मत कसे भेटतात ना ते महत्वाचं आहे। चालत राहणार बहिणी, याच्यात काय फरक पडत नाही। एक दुर्दैव आहे आमच्या चांदिवली विधानसभेचा, गेल्या कित्येक वर्षापासून, असं नाही की 1-2 वर्ष झाले, 20 वर्ष एकाने राज्य केलं, वाटलं की हे काम करत नाही, दुसऱ्याला बसवलं, परत 5 वर्ष हीच परिस्थिती होती ना,
की साफ झाला कधी? वाढून कधीच जाते. झालं नाही. 5 वर्षानंतर आता निवडणूक आली तर काहीतरी वेगळं एक चित्र निर्माण केलं. हिंदू मुसलमान कामावर मतं भेटणार नव्हते, मतं भेटले, निवडून दिलं चांदिवलीची जनतेने, आम्हाला घरी बसवलं, आम्ही तरी काम करतोय. आम्ही ज्यांना निवडून दिलं ते कुठं आहे हे आम्हाला दिसतोय, त्यांना कुणाला दिसत नसेल का? खासदार कुठं आहे तिकडचे? पाठवलंय बुधवारी, पाठवले, मी स्वतः पाठवले, पाठवलं तुम्ही त्यांना? स्वतः पाठवले बुधवारी. गेल्या बुधवारी भरले होते, मग आले नाही कोण? बरेच भरले, तरी नाही आले कोण. कोणी नाही आले. आणि सांगायचं काय की आमदारांच्या नेतृत्वामध्ये नाले साफसफाई असं कुणी सांगितलं? अरे दरवर्षीचे फंड आहे, करोडो रुपये. कुणी काम केलं नाही केलं, कुणाच्या नेतृत्वामध्ये काम होत नाही. हे महानगरपालिका SWD ने हे काम करायचे आहेत. करोडो रुपये आलेत, करोडो, फक्त नाले साफसफाईचे. फक्त आपण दाखवायचं की हे काम आम्ही करतोय, आम्ही करतोय, आम्ही करतोय. मग हे कोण करतोय? हे तुम्ही नाही करत? हा, हे काय झालंय? जातच नाहीये पाणी. मला वाटतं एक ट्रक भरून नारळ फोडा तर कुठं तरी काही चांगलं होईल. हा, आपण ते तुम्हाला कळत नाही ना, आता हळूहळू कळणार की नारळ मध्ये काय येते. ते नारळ फुटले की तुम्ही सगळे हिप्नोटाईज, अरे बाबा बाबा काय काम चालू आहे, काय काम चालू आहे, हे काम चालू आहे, हे काम चालू आहे, ते दाखवाय. तुम्ही या, असे या जरा. पाऊस थांबून 1.5 तास होऊन गेलाय, तरी पण तसंच आहे. आणि पुढे आम्ही स्वतः मेहनत करून झाकणं उघडले तर पाणी गेले, तेव्हा पाणी जाते. नाहीतर हे अजून भरलं असतं. एकही गाडी गेली असं नसते इथं इथून. दाखवायचं. एकही गाडी गेली नसती तर आम्ही झाकणं उघडली नसते, एकही गाडी गेली नसती इथून. आणि यावर्षी नाही, गेली 7-8 वर्ष आम्ही हेच काम करतोय. महानगरपालिका या वर्षी होईल. पगार बिगार, सुरुवातीला आम्ही लेटर सुद्धा दिली होती. महानगरपालिका पगार बिगार काय? माहिती नाही पगार बिगार देते का महानगरपालिका काय? आम्हाला. आमच्या घरातलं आम्ही स्वतः करतोय ना. शेवटी मी स्वतः काल सकाळी कामावरती गेलोय, आज आलोय. का बुधवार सुट्टी केली होती ना हे पाणी भरल्यामुळे, त्याच्यामुळे ओव्हर टाइम करावं लागलंय. हे स्थानिक प्रतिनिधी आहेत ना, त्यांचा रोष आहे. कारण दरवर्षी यांना फसवलं जातोय. SWD चे मला वाटतं काय नाव आहे, शबनानी, एक भोई म्हणून अधिकारी आहे. हा काम करणारा कॉन्ट्रॅक्टर एवढा भ्रष्ट आहे ना, तरी त्यालाच कॉन्ट्रॅक्ट भेटतात. मला हे समजत नाही की नवीन कॉन्ट्रॅक्टर का नेमत नाही. दरवर्षी हीच परिस्थिती आहे. तर जर तो कॉन्ट्रॅक्टर यशस्वी होत नाही नाले साफसफाईमध्ये, तर त्याला काम का भेटतोय? अधिकाऱ्यांना त्यांची टक्केवारी भेटली तर सगळे मस्त आहेत. काय दिवस झालेत तुम्ही बघा. हे चांदिवलीचे एवढे नारळ फुटले, नाले सफाईचे नारळ पहिल्यांदा मी बघितलेत. तरी सुद्धा काय घरी जाऊन परत कामं करायची, घरातलं पाणी काढायचे, ते साफसफाई करायची. साबून आपलं घर कुठं आहे? इथंच आहे. हे तर पाणी मागितले. जाऊया, जायला पण वाट नाही. ते पाणी भरले, तिथे पाणी भरले. चला जाऊया. जेवढं तिथे दिसत पाणी भरते, जाता येत नाही आतमध्ये. नाही जाणार. आता आज काय दुपारी आलो, थोडं साफ केलं वाटतं ना. 2-3 माणसं आली होती, काय 2-3 माणसं आली. म्हणजे हे पाठीमागे रस्त्याच्या बाजूला जे घर आहेत त्याच्यामध्ये पण पाणी आहे. म्हणजे पाणी आमच्या चांदिवलीची जनतेने करायचं काय? हे बघा, हे अँब्युलन्स, काय करायचं? हे दुर्दैव आहे आपल्या चांदिवलीचं. कारण हाँ? सागर गांव में नहीं, वो क्या करेगा? उसके आगे में कुछ होना तो चाहिए, उसके वो क्या करेगा? 1 घंटा में मशीन आ रही है और तुरंत मशीन से काम होने वाला नहीं है. इसका 2-3 मेन प्रॉब्लेम है. 2-3 आता याचा परमनंट सोल्युशन झालं पाहिजे. परंतु 2-3 पॉइंट आहे. परंतु अधिकाऱ्यांना ही माहिती आहे की जर परमनंट सोल्युशन केलं तर आमचं काम कसं होणार? त्यांना करायचं ना, त्यांना हे पाणी भरायचं, मग परत मोठे मोठे मशीन लावायचे, बिल लावायचे, हे करायचं. म्हणजे हे सगळे भ्रष्टाचारच आहे. आता ही चांदिवलीच्या जनतेने जरी आम्हाला घरी बसवलं असेल तर अशा वेळी त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्तेच काम करणार आहेत आणि आम्ही काम करणार आहोत. आम्हाला काही फरक पडत नाही. आज नाही तर उद्या जनतेला कळणार की आपण काहीतरी घेतो ना, म्हणून आपल्याला आपले तोंड बंद ठेवावं लागतंय. असे काहीतरी कमी लोक आहेत जे बिंदास बोलतात, जे घेत नाही. घेतलेले काय बोलणार?
मग त्याच्या घरात पाणी येऊ द्या, मग काही येऊ द्या. मी परत एकदा हेर्लेकर साहेब आणि जे SWDचे सबनानी साहेब आहेत, मी त्यांना विनंती करतोय, इथं या, इथं बघा, नाहीतर उद्या असं होणार की हे पाणी आणि हे कचरा तुमच्या ऑफिसमध्ये येणार. उपोषणाला बसावं लागेल. ना उपोषण बिपोषण करायचं करावं नाही. लागेल. हे भरायचं आणि त्यांच्या ऑफिसमध्ये टाकायचं. येणार का सगळे लोक? बोला, येणार? हे भरायचं बालट्या आणि त्यांच्या ऑफिसमध्ये टाकायचं ना आपण. कशाला उपोषण करायचं? बुधवारी चिखल आम्ही चिखल साफ केलाय का? आपल्या इथे यायचं जायचं, वास येतोय, प्रदूषण पसरणार, आजार येतील. आम्ही स्वतः साफ केले. हाय कॅमेरा तिथे दिसेल सगळं ते. अहो काय फरक पडत नाही तुमच्या या सगळ्या कामाशी. त्यांना माहिती आहे की जनतेला काय पाहिजे ना, ते त्यांना भेटतोय. मग हे सगळे काम करा, नका करू, करोडोचे बिल पास करा. हे फक्त दाखवण्यासाठी आलेलो आहोत. खरं सांगतो, इच्छा नव्हती, परंतु हे नाही दाखवलं तरी नाही चालणार ना. देशात जे माहोल चालू आहे त्याच्यामध्ये हे सगळे करणं कुठंतरी असं वाटत होतं की नाही गेलं पाहिजे, परंतु पर्याय नाही. शेवटी आमच्याकडे कुठला पर्याय नाही, हे दाखवावंच लागेल. 10 मिनिटं पाऊस पडला, 10 मिनिटं पाऊस पडलाय, फक्त 1.5 तास झाला पाऊस बंद झालाय, तरी पाणी जात नाही. ऊन पडले रखरखीत. चला, हे सगळे चालत राहणार. आपल्या चांदिवली जनतेसोबत चालू द्या. आपण आपला प्रयत्न करू. 1-2 दिवसात नाही केलं ना परमनंट सोल्युशन, तर आम्हाला सहकार्य करा स्थानिक जनतेनी, फक्त तेवढं करा. नाहीतर आम्ही स्वतः उपोषणावर बसू. दादा मी एक आठवडा टाइम. मी काय सांगतोय, उपोषणावर बसून काय होणार नाही, यांना माहिती आहे. हा सर्व कचरा उचलायचा, हे त्यांच्या ऑफिसमध्ये टाकू ना आपण. त्यांना माहित पडू द्या ना. हा, त्यांना माहित पडू द्या का कसे राहतात लोक. मग ते राहतील ना अशा घाणपाणीमध्ये. करू आपण, तेव्हा फक्त सहकार्य करा. बाकी सगळी जबाबदारी आमची असेल. जर केस बेस झाला आम्ही घेऊ, तुम्ही घेऊ नका. बरोबर. परत एकदा हे साकीनाका मेट्रो स्टेशन, मी परत एकदा सांगतोय की मला असं वाटलं की कुणीतरी षड्यंत्र केलं असेल. 10-20 टँकर 50 टँकर पाणी खाली गेलं असेल नाव खराब करण्यासाठी, पण असं नाही आहे. ही खरी परिस्थिती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वाईट परिस्थिती आहे. गेल्या बुधवारी मी स्वतः सुट्टी केली. आज मी काल सकाळी कामावर गेलो तर आता इथे हे दाखवा, असं दाखवा समोर.